नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाटेट पेपर 2 मराठी लँग्वेजचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. महाटेट एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात, कारण अनेक प्रश्न हे रिपीट होण्याची शक्यता असते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आता सुरू करूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या देवा डॅश. परमेश्वर, दंडवत, मंत्र की पठन. तर देखल्या देवा दंडवत, म्हणजेच देखल्या देवा दंडवत फक्त दिसल्यावर नमस्कार करणे. प्रश्न दुसरा, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? जयवंत दळवी की गदी मांडुळकर की चित्र खानोलकर की बासी मर्ढेकर. तर आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक चित्र खानोलकर. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? अमृतवेल की आसामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ. तर अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. बाकी सर्व जसे की आसामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ हे सर्व पुस्तके पु ल देशपांडे यांनी लिहिलीत, पण अमृतवेल हे पुस्तक वि.स. खांडेकर यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी की विद्यार्थी की संकेतार्थी की स्वार्थी. तर आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार आहे स्वार्थी. यामध्ये असे सांगता येईल आपल्याला की सरळ अर्थ व्यक्त होत असल्याने हे वाक्य स्वार्थी आहे. त्यानंतर प्रश्न 5, कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीय एकवचन की तृतीय अनेकवचन की षष्ठी एकवचन की षष्ठी अनेकवचन. तर कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ही षष्ठी अनेकवचन. प्रश्न 6, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? समाज की वाचा की धर्म की आनंद. तर इक प्रत्यय लावता न येणारा शब्द आहेत आनंद. या शब्दाला इक प्रत्यय लावता येत नाही. बाकी सर्व म्हणजे सामाजिक, वाचिक, धार्मिक या सर्वांना इक प्रत्यय लावता येतो, पण आनंद या शब्दाला इक प्रत्यय लावता येत नाही. प्रश्न 7, पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? लग्नासाठी बोलवणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे की प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे की विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर मागणीपत्राचा विषय असेल विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. प्रश्न 8, अ, आ, ई, उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सजातीय की विजातीय की संयुक्त की दीर्घ. तर अ, आ, ई, उ हे सजातीय प्रकारचे स्वर आहेत. प्रश्न 9, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहेत 4, लघु, लघु आणि गुरु. धरणी द, च, यु आणि. प्रश्न 10, झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, कांजक व्यक्ती. तर झाकले माणिक याचा योग्य अर्थ आहे साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न 11, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 2, वायुपुत्र. य पहिला उकार, प ला सुद्धा पहिला उकार म्हणजेच वायुपुत्र. प्रश्न 12, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? फुले, नाले, पेले की भाले. तर वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहेत फुले.
प्रश्न 13. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश प्रयोग होतो. कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मणी की भावे. तर वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. प्रश्न 14. तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर तुला हे पुस्तक आवडेल का या यानंतर प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह येईल. प्रश्न 15. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेले ग्रंथ कोणता? दासबोध, एकनाथी भागवत, अभंगगाथा की भावार्थ दीपिका. तर संत तुकारामांनी अभंगगाथा हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 16. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? उपमेय की उपमान की साधारण धर्म की अलंकार. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत उपमेय. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा ही उपमेय आहेत. प्रश्न 17. कडा कडा फोड न उडव उडू की का. खडबडीवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? रौद्र, भयानक की बिभत्स की करुण. तर यामध्ये रौद्र हा रस आहे. प्रश्न 18. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुरुषवाचक की अनिश्चित की प्रश्नार्थक की दर्शक. तुला काय पाहिजे या वाक्यात काय हे प्रश्नार्थक प्रकारचे सर्वनाम आहे. प्रश्न 19. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? 1, 2, 3 की 4. तर या वाक्यामध्ये 3 नामे आलेली आहेत. माधुरी, बहिणीची आणि मुलगी हे 3. प्रश्न 20. विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 2. विनीता लाडू खात असेल. प्रश्न 21. स्वभाव प्लस युक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 3. स्वभावोक्ती. प्रश्न 22. हरिहर हे कोणत्या समास प्रकारचे उदाहरण आहे? तर याचे उत्तर आहेत 1. इतर द्वंद्व. प्रश्न 23. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? श्रेष्ठ, जरा की आशीर्वाद की नवरा मुलगा. तर वर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहेत जरा. बाकी सर्व जसे की श्रेष्ठ, आशीर्वाद आणि नवरा मुलगा हे वरचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 24. पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? भाऊ भ्रात्रा, मित्र दोस्त, सूत पुत्र की उत्कर्ष अपकर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत उत्कर्ष अपकर्ष. बाकी सर्व जसे की भाऊ भ्राता हे समानार्थी आहेत, सूत पुत्र हे देखील समानार्थी आहेत आणि मित्र दोस्त हे देखील समानार्थी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटेट पेपर 2 मराठी भाषेचे महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तरे पाहिली. अशाच प्रकारे PYQचा नियमित सराव केला तर एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चना स्टिचिंग हबला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तसेच प्रॅक्टिस क्वेश्चन नाही पाहणार आहेत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सक्सेस तुमचीच होईल. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.